नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर न्यूज. मित्रो, खरं तर मला आज परत एकदा त्याच विषयावर बोलायला यायचं नव्हतं, पण परिस्थिती अशी आली आहे की मला बोलावं लागतंय. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विधानावरून पुन्हा एकदा माध्यमातून गजब माजायला सुरुवात झाली आहे. रावसाहेब दानवेंनी स्वतःला शिवप्रेमी आधी म्हणवलं आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख शिवाजी असा केला आणि मग रावसाहेब एकेरी बोलले, यावरून गदारोळाला सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि राज्यपालांना सातत्यानं लक्ष केलं जात आहे. म्हणजे राज्यपालांनी विधान केलं ते विचित्र होतं असं म्हटलं गेलं. त्यानंतर मग प्रसाद लाडांचा नंबर आला, त्यानंतर त्याच्या आधी लोडांचा नंबर आला, आता रावसाहेब दानवेंचा नंबर आलाय. जाणीवपूर्वक हे ठरवलं जात आहे. आता हे ठरवलंय की भाजपवाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यापैकी कोणतंही नाव उच्चारलं तरी तो महाराजांचा अवमान समजायचं. म्हणजे दुसऱ्या कुठल्या महाराजांना भेटलो आणि ते महाराज मला चांगले वाटले नाहीत असं भाजपवाला म्हटला तर तो महाराज शब्द शिवाजी महाराजांसाठीच होता असं म्हणून गोंधळ घालायला आता काही लोकांनी सुरुवात केलेली आहे. अर्थात ही मंडळी स्वतःला शिवप्रेमी म्हणवून घेतात. जर रावसाहेब दानवेंचा हा उल्लेख असेल आणि आहे तर मला वाटतं रावसाहेब दानवे हे भारतीय जनता पक्षाचे खासदार मंत्री असले तरी ते गोविंद पानसरे, शरद पवार, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याच विचारसरणीत वाढलेले आहेत आणि त्यांच्याच विचारांची री रावसाहेबांनी पुढे ओढली आहे. त्यामुळं शिवाजी असा उल्लेख रावसाहेब दानवेंनी केला असेल तर तसा उल्लेख या लोकांनीही याआधी केला आहे, म्हणून रावसाहेब दानवेंना मी त्यांच्या विचारधारेचे मानतो. अर्थात रावसाहेब दानवेंची ही विचारधारा चुकीची असेल तर पवार, पानसरे, नेहरू आणि काही नाटककार देखील रावसाहेब दानवेंच्या इतकेच दोषी ठरतील असं मला तरी वाटतं. पानसरेंचं पुस्तक आठवतंय? त्याचं मुखपृष्ठ मी तुम्हाला दाखवतोय. शिवाजी कोण होता, म्हणजे आदर असेल तर शिवाजी कोण होते असं लिहायला हरकत नव्हतं, पण शिवाजी कोण होता असा उल्लेख आहे. म्हणजे शिवाजी कोण होते असा उल्लेख केला असता तर कदाचित शिवाजी हा शब्द महाराज वगैरे लावण्याच्या ऐवजी नुसता शिवाजी आपलेपणातून वापरला असं झालं असतं. होता या शब्दावरून तो उल्लेख एकेरीच करायचा होता हे लक्षात येतं. अर्थात या पुस्तकाच्या कितीतरी प्रती ब्रिगेड्यांनी वाटलेल्या आहेत, आव्हाडांनी वाटलेल्या आहेत, सगळ्यांनीच वाटलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाटलेल्या आहेत, शरद पवारांच्या वेगवेगळ्या संस्थांनी त्याचं मुद्रण करून वाटलेले आहेत. म्हणजे शिवाजी कोण होता असा पानसरेंनी केलेला उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान नसतो. त्याच विचाराची कास धरून रावसाहेब दानवे चुकून शिवाजी म्हणणार असतील तर तो मात्र छत्रपती शिवरायांचा अवमान असतो. अगदी शिवरायांच्या आताच्या वंश परंपरेतील मंडळींनी देखील हे बघून घ्यावं. म्हणजे जेवढा राग उदयनराजेंना भाजपच्या नेत्यांचा, राज्यपालांचा, लोढांचा आलाय तेवढाच राग पानसरेंचा आला नव्हता हे विशेष. संभाजीराजेंचंही तसंच आहे. कोल्हापूरची गादी काय, सातारची गादी काय, या दोन्ही गाद्यांना पानसरेंचा, गोविंद पानसरेंचा राग आला नव्हता. त्यात तर सरळ सरळ एकेरी उल्लेख करून लिहिल्या गेलेलं होतं. पण रावसाहेब मात्र दोषी आहेत. पानसरेंच्या विचाराचे पाईक असतानाही रावसाहेब दोषी आहेत. रावसाहेबांचा शब्द काय होता हो? शिवाजीचा अपमान असा शब्द होता. कसा होईल असा शब्द होता. मग असाच शब्द प्रयोग करून शरद पवारांनी जे भाषण केलं होतं, मी पुन्हा पुन्हा ते भाषण दाखवतोय, आताही ते दाखवणार आहे. शरद पवारांनी जे भाषण केलं होतं ते काय होतं? त्यातही शिवाजी असाच उल्लेख आहे. बघा एकदा. Enlighten younger generation about the Maratha history, particularly contribution of the Shivaji. He has delivered many lectures, and through his lectures, number of people realize
what is the importance of Maharashtra's force and particularly Shivaji's force, that in depth he has studied all these issues and he tried to enlighten the younger generation. बघितलं म्हणजे शिवाजी महाराज सुद्धा उल्लेख पवारांनी केलेला नाहीये, पण पवार जेव्हा बोलतात तेव्हा मात्र अगदी तेव्हा मात्र हे शिवाजी महाराजांचं सन्मान करणारं असतं आणि दानवे बोलतात किंवा भाजपवाला बोलतो तेव्हा मात्र तो शिवाजी महाराजांचा अपमान असतो. राजे उदयनराजे आणि संभाजीराजे ऐकलेत ना शरद पवारांची भाषणं, त्यातही तसाच उल्लेख आहे. म्हणजे जी गोष्ट पवारांच्या सोबत घडायला हवी तीच गोष्ट आता दानवेंच्या सोबत घडायला हवी, तीच गोष्ट लोढांच्या सोबत घडायला हवी, तीच गोष्ट लाडच्या सोबत घडायला हवी. बरं, लाडनी तर अपमान पण नाही केला, त्यांना शिवनेरी कोकणात वाटला म्हणून ते शिवनेरीवर बोलले. म्हणजे प्रसाद लाड यांचं अज्ञान उघड झालंय, अपमान करण्याची वृत्ती नाही. शिवरायांचा जन्म रायगडावर झाला असं कदाचित समजलं असेल, रायगड कोकणात आहे. अज्ञान आहे, अज्ञान उघड झालंय, अपमान करण्याची वृत्ती उघड झालेली नाहीये. मग अशा स्वरूपाचा, आणि मी तर जाहीरपणे सांगतो, आजही सांगतो, लोढांनी शिवाजी महाराजांचा अपमान केलेला नाही, अजिबात केलेला नाहीये. त्यांनी तुलना केली आहे, त्यांनी पॅरामीटर उंची महाराजांची खूप मोठी गृहीत धरली आहे, समजली आहे आणि त्यात ते मोजू पाहतायत एकनाथ शिंदेच्या कृतीला. उगाच औरंगजेब समजल्या गेलं उद्धव ठाकरेंना म्हणून गोंधळ घालण्याची गरज नाहीये. आणि राज्यपालांनी देखील काही अवमानजनक बोललेलं नाही आहे, हे अजूनही मी स्पष्टपणे सांगतो. त्याचे अर्थ वेगळे काढले गेले, आपल्याला हवे तसे काढल्या गेलेले आहेत आणि ते मांडल्या गेलेले आहे. शरद पवारही शिवाजी म्हणाले होते, पानसरेंनी शिवाजी असा उल्लेख केलाय. एक नाटक आलं होतं शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, त्या नाटकाच्या शीर्षकात शिवाजी महाराज असावं असं कोणाला कधी वाटलं नाही का हो? असं नाही वाटलं कधी? शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, त्याचं पोस्टर बघा. यावेळी ना उदयनराजेंना ना संभाजीराजेंना कोणालाच वाटलं नाही की या स्वरूपामध्ये बोललं जावं. चला आता या सगळ्या पुरोगाम्यांचे पितामह छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी काय लिहितात हे बघणं आवश्यक आहे. बर, डिस्कवरी ऑफ इंडिया हे नेहरूंनी लिहिलेलं पुस्तक आणि त्यावर दूरदर्शनवरती एक मालिका पण चालली, भारत एक खोज नावाने. मी त्या काळात लहान वयाचा असेल त्या काळात चाललेली ती मालिका. त्या मालिकेतील एक काही दृश्य मी तुम्हाला तुकड्यात तुकड्यात ऐकवतोय. निवेदकांनी व्यक्त केलेल्या त्या भावना आहेत, त्या भावना देखील एकदा ऐकून घ्या म्हणजे तुमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. तुकड्या तुकड्यात आहेत, ऐका ऐका एकदा. शाहजहां के जमाने में ही शाहजी भोंसले नाम के मराठा सरदार ने सिर उठाया था, लेकिन मराठों का गौरव और मुगल सल्तनत की आफत अगर कोई बना तो वो था उसका बेटा शिवाजी. शिवाजी 19 बरस का ही था जब उसने पश्चिमी घाटियों में रहने वालों का एक ऐसा जबरदस्त गिरोह तैयार किया. यात कुठेही छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख नाहीये. हे पुस्तक नेहरूंनी लिहिलंय. नेहरू जन्माला आले, मोठे झाले त्या काळात शिवरायांचा 300 वर्ष आधी इतिहास घडून गेलेला होता. शिवरायांच्या इतिहासावर लिहायचं असेल तर नेहरू आदराने लिहू शकले असते. त्यात त्यांनी शिवाजी राजा था, शहाजी का बच्चा था, गिरोह था असली शब्द वापरलेली आहेत. त्यावेळेला कोणालाही छत्रपती शिवरायांचा अपमान झालाय असं वाटलं नाही. शिवाजी उल्लेख त्या काळात अपमानजनक वाटला नाही. मग इतक्या भावना टोकदार झाल्यात का मागच्या 60-65 वर्षामध्ये की शिवाजी असा उल्लेख सुद्धा अपमानजनक वाटावा? मी तर पुन्हा म्हणतोय, रावसाहेब दानवे हे नेहरू, पवार आणि पानसरे यांच्या विचाराचे पाईक आहेत. म्हणूनच त्यांनी कदाचित शिवाजी असा शब्द वापरला असेल. आणि तसं असेल, रावसाहेब दानवेंचा शब्द अपमान असेल तर नेहरूंचाही शब्द अपमान आहे, शरद पवारांचाही शब्द अपमान आहे आणि पानसरेंचा शब्दही अपमान आहे. त्या नाटकाचं शीर्षक देखील अपमान आहे. हा अपमान तुम्ही पचवला, पण दानवेंच्या विषयात मात्र बोलावं वाटतंय. त्याचं कारण येणाऱ्या मुंबई मनपाच्या निवडणुका आहेत.
त्यात यश मिळवण्यासाठी कोणता तरी मुद्दा हवा आणि तो मुद्दा म्हणजे यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज आहेत. नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, सबस्क्रायबरचा वेग घटत चाललेला आहे. आपण बघताय पण सबस्क्राईबचं बटन दाबत नाही आहात. जेवढे जास्त सबस्क्रायबर वाढतील तेवढं माझं बळ आहे हे लक्षात घ्या. कृपया सबस्क्राईबचं बटन दाबा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.